वर्धा जिले में पहली बार होने जा रहा है एक ऐतिहासिक और रोमांचक खेल स्पर्धा। देवली के रामदास तड़स इंडोर स्टेडियम में 9 मई से 12 मई तक आयोजित होगी 51वीं देवा भाऊ राष्ट्रीय जूनियर कबड्डी प्रतियोगिता, जिसमें देश भर के 28 राज्यों से 1200 से अधिक खिलाड़ी हिस्सा लेंगे। वर्धा जिले के इतिहास में पहली बार देवली में आयोजित हो रही है राष्ट्रीय स्तर की कबड्डी प्रतियोगिता। 9 से 12 मई तक चलने वाली 51वीं देवा भाऊ राष्ट्रीय जूनियर कबड्डी स्पर्धा में शामिल हो रहे हैं देश भर से आए 1200 होनहार खिलाड़ी। स्थान है विदर्भ केसरी पूर्व सांसद रामदास तड़स इंडोर स्टेडियम देवली। प्रतियोगिता में भाग लेने आ रहे हैं 28 राज्यों और केंद्र शासित प्रदेशों के खिलाड़ी। गोवा से लेकर गुजरात, पंजाब से लेकर तमिलनाडु और जम्मू कश्मीर से लेकर केरल तक। इस भव्य आयोजन का समापन समारोह 12 मई को होगा। विदर्भातला ज्यावेळी संघ तयार झाला होता, म्हणजे देशाचा, बांगलादेशामध्ये विदर्भातले 6 खेळाडू त्याच्यामध्ये गेले होते, पण कालांतराने मात्र तो राहिला नाही आणि म्हणून आम्ही हे राष्ट्रीय स्पर्धा वर्धेला घेण्याचं ठरवलं। आमचे पालकमंत्री एक खेळाडू आहे आणि खेळाडूसाठी सातत्याने मदत करणारी आहे। मी त्यांना विनंती केली का मी आता पहिल्यांदाच फेडरेशनचा अध्यक्ष झालो आणि माझ्या कार्यकालामध्ये जर या राष्ट्रीय स्पर्धा झाल्या तर चांगलं होईल। त्यांनी लगेच होकार दिला आणि या स्पर्धेमध्ये देशातले सर्व खेळाडू येणार आहे। जम्मू काश्मीरपासून खेळाडू या ठिकाणी येणार आहे आणि चांगल्या स्पर्धा होईल। तर यामध्ये पालकमंत्र्यांना आम्हाला खरं पालकत्व या क्रीडा स्पर्धेसाठी दिलं, त्याबद्दल त्यांचेसुद्धा मनापासून धन्यवाद मानतो। ह्या स्पर्धा जास्तीत जास्त जनतेपर्यंत जावं या दृष्टीनं आपल्यामधून प्रयत्न व्हायला पाहिजे, कारण खरं तर स्पर्धा या गावापर्यंत पोहोचल्या पाहिजे, तरच त्या स्पर्धेला म्हणजे ग्रामीण भागातून खेळाडू तयार होते आणि त्या स्पर्धा चांगल्या होईल या दृष्टीने आमची प्रयत्न आहे। काही खेळाडू देवीला राहणार आहे, मुलीची व्यवस्था आम्ही देवीला केली आणि मुलाची व्यवस्था वर्धेला केली। गाड्यांना आम्ही त्या ठिकाणी आणणार आहे आणि 12 तारखेला त्याचा समारोप होणार। यह समापन वर्धा के शहीद भगत सिंह मैदान में होने वाला है, जहां मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, राज्य के कई मंत्री, विधायक और वरिष्ठ प्रशासनिक अधिकारी रहेंगे उपस्थित। इस कार्यक्रम की शोभा बढ़ाएंगे फिल्म जगत के लोकप्रिय चेहरे सुनील शेट्टी और आकांक्षा शर्मा। आयोजन को सफल बनाने में जुटे हैं कबड्डी एसोसिएशन विदर्भ संघ नागपुर और सार्वजनिक बजरंग व्यायाम शाला देवली। यह सिर्फ एक प्रतियोगिता नहीं बल्कि कबड्डी प्रेमियों के लिए एक सुनहरा उत्सव है। कारण आज आपण बघतो की नवीन पिढी सोशल मीडिया आणि इतर सर्व याच्यामध्ये आपण गुंतलेली बघतो, तर हे एक चांगलं माध्यम आहे की पुन्हा एकदा आपण कबड्डीसारख्या मैदानी आणि मर्दानी खेळाला एक वेगळं स्थान प्राप्त करून देऊ शकतो। याच्याकरता आमचे माजी खासदार सन्मान्य रामदासजी तडस आणि या फेडरेशनचे सचिव, विदर्भाचे सचिव सन्मान्य प्रदीप सिंग ठाकूर यांनी पुढाकार घेतला। हे सर्व व्यवस्थित व्हावं म्हणून वर्धा जिल्ह्याचा पालकमंत्री म्हणून त्यांनी माझ्याकडे अप्रोच केला आणि मला देखील याचं पालकत्व घेण्याचं त्या ठिकाणी आवडलं की आपण ह्या गेममध्ये शक्य होणारी मदत त्या ठिकाणी केलं पाहिजे, सर्वांसोबत समन्वय साधला पाहिजे। आपल्या सर्वांना एकच विनंती आहे की जो उद्देश आमचा आहे की या ठिकाणी जास्तीत जास्त खेळाडू त्या ठिकाणी म्हणजे ह्या ठिकाणी खेळण्याकरता खेळाडू तर हे वेगवेगळ्या राज्याच्या टीम्स येणार आहेत, पण चांगल्या पद्धतीचे सामने होऊन त्यापासून ऊर्जा घेऊन बोध घेऊन आमच्या वर्धा जिल्ह्यामध्ये आणि नंतर त्यांच्या माध्यमातून वेगवेगळ्या ठिकाणी हा गेम पुन्हा एकदा लोप पावत चाललेला गेम पुन्हा एकदा चांगल्या पद्धतीनं आपल्या जिल्ह्यात, राज्यात आणि देशामध्ये याची नवीन यानं सुरुवात व्हावी हा असा आमचा सर्वांचा प्रयत्न आहे। त्याच्यामध्ये आपण सर्वांनी सहकार्य करावी अशी आपल्या सर्वांना विनंती आहे।